अनुबंध काय सांगता का साहेब तुम्ही? नाही, तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य. एक वेळ अश्विनी देवधर मुंबईत असेल हेही मान्य, पण ती गरोदर असेल हे खरं वाटत नाही साहेब. अश्विनी जेव्हा ऑफिस जॉईन केलं ना तेव्हा तूच माझ्याकडनं प्रॉमिस घेतलं होतंस ऑफिस जॉईन केल्यावर आपण दोघांनी कुठेतरी बाहेर जायचं म्हणून. नीता, अगं आपण आता कसं जाऊ शकतो? म्हणजे अश्विनीला एकटीला सोडून जाणं शक्यच नाही ना. अरे मा जबाबदारी घ्यायला तयार आहेत तिची. अगं बघूया. सुधीरचा जरा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? तुझ्या प्रेमात एक मुलगी पडली आहे. को-आर्टिस्ट आहे आमची. आउटडोरला शूटिंगला गेले होते ना तेव्हा हे सगळं झालं. भावनेच्या भरात नको तेवढे पुढे गेले ते. सुधीरच्या बायकोला माहितीये? नाही, ती म्हणते की ती अबॉर्शन नाही करणार. आणि त्यांना आता माझी मदत हवी, राईट? नाही, असं नाही की नाही करणार मी त्यांना मदत करणार नाही. म्हणजे ते या गोष्टीवर अपसेट झालायस तू? तू असा विचार करतेस की एक महिन्याभराने आपण अश्विनीला सोडून बाहेर जाऊ शकणार नाही, आणि बाळ आल्यावर तर त्याला सोडून जाणं अशक्यच आहे. त्यामुळे दिस इज द ओनली टाइम, राईट? राईट. मग मग काय? मग काय काय जायचं. कधी जायचं, कुठे जायचं तू ठरव. युअर चॉईस. अशोक, काय चाललंय तुझं? हा, मी भयंकर वैतागलोय तुझ्यावर. अगं तुला काय कळतं की नाही? बेंगलोर तर बेंगलोर, तिथे सुहास आला तर तू काय म्हणे चेन्नईला गेलीस? तुला माहिती होतं ना तो तिथे येणार आहे. का अशी वागलीस तू? काही कळत नाही का तुला? नॉनसेन्स. चल जाऊ दे, ठेवतोय मी फोन. समीर, असं काय करतोस? ऐकून घे ना माझं. अरे चेन्नईच्या साईटवर ना थोडा प्रॉब्लेम झाला आणि सगळे कॉन्फिडेन्शियल पेपर माझ्याकडेच होते, आणि त्या कंपनीच्या लोकांना ना कंपनीतलेच ऑपरेटर पाहिजे होते म्हणून मला पाठवलं तिकडे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात माझं घर मोडणार आहे. आता काय केलं तर पॅचअप होईल, आणि हा जान्हवीचा प्रॉब्लेम सुटेल. माय गॉड, इट्स टू लेट फॉर एव्हरीथिंग. आधी कुठे आणि कसं जायचं ते ठरव, आणि शुभूला तसं कळवून टाक फोनवर. नमिता, एक गोष्ट पक्की लक्षात ठेव. एकदा का संशयाला मनात थारा दिला ना बेटा, की सरळ गोष्टी सुद्धा वाकड्या दिसायला लागतात बघ, आणि मग सगळं जगणंच गढूळ होऊन जातं. त्यामुळे तुझ्या मनात एखादी संशयाची पुसटशी जरी रेषा असेल ना, तरी ती निग्रहाने पुसून टाक बेटा. मग उठ बघू आधी आणि लाग कामाला. नवी नोकरी मिळाली आहे तिला तिथे, काय ग? हो ना. त्यांना काय विचारताय? मला विचारा, मला. मी सांगतो तुम्हाला. अश्विनी बंगलोरला वगैरे काही गेली नाही. तिची बहीण इथेच आहे, मुंबईत आहे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तिला.